नाशिकच्या जागेवरनं महायुतीमधला तिढा अजूनही सुटलेला नाही। तिढा कायम आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात आता भाजपनं पुन्हा एकदा उडी घेतली आहे। नाशिकची जागा भाजपला द्यावी अशी पदाधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडे मागणी केली आहे। त्यामुळे पुढच्या 4 दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असताना सुद्धा नाशिकचा तिढा काही सत्ताधारी घटक पक्षांना सोडवता येत नसल्यामुळे महाविकास आघाडीने मात्र प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र आहे। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आधीच एकतर शिवसेना का राष्ट्रवादी हा तिढा सुटलेला नसताना आता नाशिकची जागा कोण लढणार यात भाजपची एंट्री कशी झाली आहे? ज्ञानदा, सुरुवातीला हेमंत गोडसे यांचं नाव चर्चेत होतं, त्यावेळेस भाजपनेच यामध्ये खोडा घातलेला होता। हेमंत गोडसे यांना विरोध भाजपने सुरुवातीला केलेला होता। मात्र जसं छगन भुजबळ यांचं नाव पुढे आलं, भाजप एकदम शांत झाली। भाजपच्या गोटातनं कुठल्याही स्वरूपाची प्रतिक्रिया दिली जात नव्हती। मात्र 2 दिवसापूर्वी छगन भुजबळ यांनी यातनं माघार घेतली आणि पुन्हा एकदा आता भाजपचे इच्छुक उमेदवार दिल्ली श्रेष्ठींशी आता संपर्क साधण्याच्या तयारीमध्ये आहेत, पत्रव्यवहार करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि नाशिकची जागा ही भाजपसाठी कशी योग्य आहे हे पटवून ते सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती, त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपची सत्ता होती, त्यामुळे तिथे चांगलं भाजपचं केडर आहे। त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये 3 आमदार भाजपचे आहेत। शिवसेनेचा या मतदारसंघामध्ये एकही आमदार नाही, त्यामुळे शिवसेनेची ताकद नाही। शिवसेना 2 वेळा भाजपच्याच बळावर जिंकून आलेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे आता पुन्हा एकदा ही जागा वाटप 1-2 दिवसांमध्ये होईल असं वाटत असताना पुन्हा एकदा भाजपने खोडा घातलाय आणि 1-2 दिवस अजून निकाल होण्यासाठी प्रलंबित आहेत। धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।